अजित पवार आज अकोल्याच्या दौऱ्यावर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन भरगड आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक. शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 9 वाजता बैठक. बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू. मातोश्रीवर रणनीती ठरली. 12 उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदाऱ्या. ठाकरेंची शिवसेना हतबल. त्यांना राज ठाकरेंचा आधार वाटतो. उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीचं नाटक रचतायत. राज उद्धव ठाकरे युतीवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. डोंबिवलीत शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये जवळीक वाढली. डोंबिवली शिवसेना आणि ठाकरे गट मनसेची जवळीक वाढली. मनसे शहर प्रमुखांनी घेतली ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांची भेट. रेल्वेच्या समस्यांवर दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत. 14 जूनला वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मनसैनिकांना भेटू शकणार नाही. राज ठाकरे वाढदिवसाला कुटुंबासोबत बाहेर जाणार. मनसैनिकांनी लोकोपयोगी कार्यक्रम राबवा. राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्र. बच्चू कडूंच्या जीवाला धोका झाला तर सुट्टी नाही. सरकारनं बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल घ्यावी. मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला जिल्हाधिकारी आशिष येरकर, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेट दिली. बच्चू कडू आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये मागण्यांसंदर्भात चर्चा. शरद पवारांना आता फोन करण्याशिवाय काही काम उरलेलं नाही. शरद पवारांनी बच्चू कडूंना केलेल्या फोनवरून राधाकृष्ण विखे पाटलांचा पवारांना टोला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचा बच्चू कडूंना पाठिंबा. हर्षवर्धन पाटलांची बच्चू कडूंशी फोनवरून चर्चा. पाठिंबा व्यक्त करत बच्चू कडूंच्या प्रकृतीची विचारपूस. जळगावच्या मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटलांकडून एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंना धक्का. खडसेंचे निकटवर्तीय विनोद तराळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. जालन्यात अनुदान वाटपात घोटाळा करून 35 कोटी हडप. भ्रष्टाचार केलेल्या तलाठ्यांवर कडक कारवाई करावी. अनुदान वाटप घोटाळ्यावरून वडेट्टीवार आक्रमक. आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5200 विशेष गाड्या सोडण्यात येणार. ग्रुप बुकिंग केल्यास गावातून थेट पंढरपूर अशी सेवाही दिली जाणार. श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकल्यानं पुजाऱ्यांवर मंदिर संस्थांची कारवाई. 8 पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. प्रवेशबंदी होण्याचीही शक्यता. विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट, तर बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यान प्रवेशद्वार दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत. जखमींवर महापालिका खर्च करणार. संजय शिरसाटांची माहिती. स्मार्ट ई बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. पुण्यात या स्मार्ट ई बसेसचे सादरीकरण करण्यात आलं. मंत्री नितेश राणेंनी केंद्रीय मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली. सागरी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांवर संबंधित विभागांची बैठक घेण्याची नितेश राणेंची केंद्रीय मंत्र्यांना विनंती. रायगड किल्ल्यावरील धनगर समाजातील 24 लोकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटीस. पडळकरांनी नोटीस फाडून टाकल्या. 14 तारखेला पडळकर कार्यकर्त्यांसह रायगडावर जाणार. चिपळूणच्या खेर्डी बाजारपेठेत ग्राहक आणि विक्रेत्यामध्ये वाद. ग्राहकानं पैसे अंगावर फेकल्याचा व्यावसायिक महिलेचा आरोप. चिपळूण पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं. आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. आयुर्वेदिक यूजी नंतर होणारी नेक्स्ट परीक्षा तुर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय. सोन्यात 300 रुपयांची तर चांदीच्या दरात 2200 रुपयांची वाढ. सोनं 98,965 रुपये तोळा, तर चांदी 1,10,000वर. पुण्यातील मावळ तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत बंदी. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी जितेंद्र रुडींचा निर्णय. जिल्ह्यातील काही ठिकाणी 163 अंतर्गत मनाई आदेश लागू. पुण्यातील ससून रुग्णालयातील फिरायला गेलेल्या डॉक्टरचा मृत्यू. हिमालयातील बुरानवेलीमध्ये श्वास घेताना त्रास झाल्यानं मृत्यू. नितीन अभिवंत असं डॉक्टरांचं नाव. ठाणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून मनसेच्या विरोधात निदर्शनं. मुंब्रा दुर्घटनेनंतर मनसेने स्थानकातील स्टॉल उखडण्याची भाषा केल्यानंतर वृत्तपत्र विक्रेते आक्रमक. रायगडच्या माणगावमध्ये रेल्वे पुलाखाली कंटेनरची हाईट बॅरियरला धडक. हाईट बॅरियर तुटल्यानं कंटेनर अडकला. कंटेनर रस्त्यात अडकल्यानं वाहतूक कोंडी. काही वेळानंतर प्रशासनाच्या प्रयत्नानं वाहतूक सुरळीत. फिनेल बॉटलच्या किमतीवरून झालेल्या वादात महिलेला मारहाण. ग्राहकानं महिलेला कानशिलात मारल्यानं स्थानिक आक्रमक. घडलेल्या घटनेची पोलिसांकडून दखल. सांगलीत धर्मांतरासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून 7 महिन्याच्या गर्भवतीची आत्महत्या. सासरच्या लोकांकडून धर्मांतरासाठी विवाहितेचा छळ. महिलेच्या वडिलांचा सासरच्या लोकांवर गंभीर आरोप. पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्यांना. नाशिकमधून 29 वर्ष बांगलादेशी महिलेला सापळा रचून अटक. फेसबुकवरून ओळख वाढून नाशिकच्या युवकासोबत बांगलादेशी महिलेनं लग्न केल्याचं उघड.
रायगडच्या उरणमधील धुतुम गावाजवळ कंटेनरला आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. नवी मुंबईच्या वाशीमध्ये ज्येष्ठ नागरिकाची 4,76,00,000ची फसवणूक प्रकरणी आरोपी पोलिसांच्या ताब्यात. गुंतवणुकीवर अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषानं फसवणूक. राज्यासाठी पुढील 5 दिवस आयएमडीचा तीव्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. उद्यापासून कोकण मध्य महाराष्ट्र पावसाचा इशारा, तर राज्यातील काही भागांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी. भंडाऱ्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पवनी, लाखांदूर, लाखनी तालुक्याला फटका. अनेकांच्या घरावरील छत उडाले, अन्नधान्यही भिजले. सोलापूरच्या बार्शीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. 2.5 एकरवरील केळी पिकाचं नुकसान. 20 ते 25 लाखांचं नुकसान भरपाईची मागणी. जळगाव शहरात वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड. जळगाव धुळे रस्त्यावर बांभोरी कॉलेजपर्यंत रस्त्यावरील झाडं पडल्यानं हायवे ब्लॉक. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या तापी नदीच्या बॅरेजेसची दुरुस्ती केली जाणार. तब्बल 17 वर्षांनंतर प्रकाश आणि सारंगखेडा बॅरेजची दुरुस्ती होणार. 2008 मध्ये बांधण्यात आले होते बॅरेज. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यात गारपिटीसह जोरदार पाऊस. तरहाळा पेडगावात जोरदार गारपीट, शेतीचं नुकसान. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बांशी, मुंगशी, वारला भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान. नुकसानग्रस्त भागाची मंत्री इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईकांकडून पाहणी. नंदुरबार जिल्ह्यातील पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान. बाजारात कांद्याची आवक घटली. आधीच दर नाही, त्यात कांदा भिजल्यानं शेतकरी दुहेरी संकटात. जळगावात 18 गावांना 22 टँकरद्वारे पाणी पुरवठा. टँकरची संख्या वाढण्याची चिन्ह. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता. नंदुरबारच्या नवापूरमधील अंमलीपाडा परिसरात 24 लाखांचं बोगस बियाणं जप्त. कृषी विभागाची कारवाई. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणं येत असल्याची माहिती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईकांकडून पंढरपूर बस स्थानकाची पाहणी. यंदा आषाढीसाठी 5,000हून अधिक बसेस सोडण्यात येणार. धुळ्यातील विखरण ते पंढरपूर पायी दिंडीचं यंदा 150वं वर्ष. द्वारकाधीश संस्थानचे विठ्ठल स्वामी महाराजांपासून सुरू आहे पायी दिंडी. 27 दिवसात 550 किलोमीटरचं अंतर पार करून दिंडी 3 जूनला पंढरपुरात पोहोचणार. शनिशिंगणापूर देवस्थानात 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढा. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसलेंची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात भांड्यांच्या संचांची आमदार चंद्रकांत रघुवंशींकडून वाटप. कामगार कल्याण विभागाच्या वतीनं देण्यात येतात भांड्यांचे संच.